मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या पुणे दौऱ्यावर आहेत। उद्या मनसेची पुण्यात बैठक होणार आहे। पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजताच राज ठाकरेंनी दौऱ्याला सुरुवात केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत। 7 आणि 8 नोव्हेंबरला शिंदे बिहार दौऱ्यावर असतील। ते बिहार निवडणुकीसाठी एनडीए उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कोल्हापुरातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणशिंग फुंकलंय। विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवं राज्य येणार। 3 डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार असा विश्वास व्यक्त करत स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचाच भगवा फडकणार असं ते म्हणाले। कर्जतमधील शिवसेना युबीटी आणि राष्ट्रवादीच्या युतीमध्ये सुनील तटकरेच सूत्रधार असल्याचा घणाघात शिवसेना आमदार महेंद्र दळवींनी केलाय। तटकरे महायुती सरकारचा फायदा घेत आहेत, खोटं बोलून त्यांनी घराणेशाही वाचवली असा आरोप महेंद्र दळवींनी केला। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज झालेत। पुढील 3 दिवसात निवडणुकीबाबत चर्चा होईल असं सुनील तटकरेंनी स्पष्ट केलं। मंगळवारी महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे। युतीबाबत चर्चा होणार असल्याची माहितीही तटकरेंनी दिली। वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणेंनी आगामी नगर परिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। यावेळी कार्यकर्त्यांनी पालकमंत्री भरणेंना एकला चलोची भूमिका घेण्याचा आग्रह केला। मात्र महायुतीचे तिन्ही नेते जे ठरवतील त्यानुसार निवडणुका लढवायच्या आहेत असं मंत्री दत्ता भरणेंनी कार्यकर्त्यांना सांगितलं। रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी राजीनामा दिला। राजेश सावंत यांची मुलगी शिवानी सावंत माने या शिवसेना युबीटी पक्षात आहेत। शिवानी माने नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार आहेत, त्यामुळे राजेश सावंतांनी भाजपच्या पदाचा राजीनामा दिला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये चिपळूणमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। प्रशांत यादव यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपत प्रवेश केला। जळगावमधील पाचोरा भडगाव नगरपालिकेसाठी भाजपनं रणशिंग फुंकलेला आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर भाजपनं भव्य परिवर्तन मेळावा घेतला। त्यामुळे निवडणुकीआधीच महायुतीमधील पक्ष आमने सामने आल्यानं राजकारण रंगण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्हा परिषदेच्या 52 जागांसाठी आगामी काही दिवसात निवडणूक होणार आहे। जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव आहे, तर अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 4, मागास प्रवर्गासाठी 14 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 23 जागा राखीव असतील। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही एका विचाराचं सरकार हवं असल्याचं वक्तव्य रवींद्र चव्हाण यांनी केलं, तर नागरिकांच्या समस्या समजून उपाय शोधण्याचं आवाहन पदाधिकाऱ्यांना केलं। राज्यातील दुर्गम भागातही आता इंटरनेट सेवा पोहोचणार आहे। स्टारलिंक आणि सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा करार झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये हा सामंजस्य करार पार पडला, त्यामुळे आता उपग्रहाधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा मार्ग मोकळा झालाय। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आरोपी गोपाळ बदनेला पोलीस उपनिरीक्षक पदावरून बडतर्फ करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिलेत। आरोपी पीएसआय गोपाळ बदनेचं आधी निलंबन करण्यात आलं होतं, आता त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय। गोपाळ बदनेला बडतर्फ करण्याचे आदेश दिल्यानंतर पीडित डॉक्टरच्या भावानं प्रतिक्रिया दिली। ही न्यायाची पहिली पायरी आहे, इतर आरोपींवरही कारवाई व्हावी अशी मागणी महिला डॉक्टरच्या कुटुंबियांनी केली। फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणाच्या कुटुंबियांनी जरांगेंची भेट घेतलेली आहे। डॉक्टर महिलेच्या मृत्यूबाबत यावेळी चर्चा करण्यात आली। दरम्यान सखोल तपास करण्याची मागणी कुटुंबानं केली आहे। पंढरपूरच्या कॉरिडॉरमध्ये जैन मंदिर बाधित होत असल्याचं समोर आलंय। जैन मंदिर वाचवण्यासाठी जैन समाज आक्रमक झालाय। जैन मंदिराला धक्का न लागू देण्याची भूमिका जैन समाजानं घेतली आहे, तर याबाबत मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली जाणार आहे। मेळघाट मतदारसंघाचे भाजप आमदार केवलराम काळेंची नाशिकच्या आदिवासी विकास महामंडळाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे। आमदार काळे चौथ्यांदा संचालक झाले। आदिवासी शेतकऱ्यांकडून आमदार काळेंचं अभिनंदन करण्यात आलं।
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचं भूमिपूजन पार पडलं। या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते। दरम्यान सरन्यायाधीश भूषण गवई यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबरला संपणार आहे, त्यामुळे त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा पार पडला। देशाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। वांद्रे परिसरामध्ये मुंबई हायकोर्टाची नवी इमारत उभी राहणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकरांची भेट घेतली। यावेळी कार्यकर्त्यांनी अहिल्यानगरमधील जैन समाजाच्या जागेचा विषय धंगेकरांना समजावून सांगितला। दरम्यान उद्या रवींद्र धंगेकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते धर्मादाय आयुक्तांना भेटणार आहेत। कोल्हापुरात मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण सुरू असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। दरम्यान अनिल उपाध्याय नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। मुंबईत 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त रेल्वे गाड्यांना अतिरिक्त कोच जोडण्याची मागणी करण्यात आली आहे। अण्णा बनसोडे यांनी रेल्वे मंत्र्यांकडे ही मागणी केली आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांनी ही मागणी केली। हरियाणा विधानसभा निवडणुकीत मोठा घोळ झाला। हरियाणा मध्य प्रदेशमध्ये मतचोरी पकडली गेली असं राहुल गांधी म्हणाले। हरियाणात काँग्रेसचा विजय पराभवात बदलण्यात आला। प्रत्येकी 8 मतदारांमागे 1 बोगस मतदार आहे असा दावा राहुल गांधींनी केला। ब्राझीलच्या मॉडेलनं हरियाणामध्ये मतदान केलं। 22 जागांवर वेगवेगळ्या नावांनी एका मुलीनं मतदान केलं असा आरोप राहुल गांधींनी केला। ब्राझीलच्या मॉडेलचा फोटो मतदार यादीत कसा आला असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला। राहुल गांधींनी आरोप केला नाही तर पुरावे दिल्याचं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। एवढा मोठा दस्तऐवज ठेवल्यावरही आयोग जाग होत नसल्याची टीका त्यांनी केली। बीड जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी पथकानं लिंबारुई गावातील नुकसानीची पाहणी केली। दरम्यान पथक शिरूर तालुक्यातील येवलवाडी, आष्टीमधील घाटापिंपरी, देवळाली इथं पाहणी करणार आहे। सोलापुरात मोबाईल टॉवरच्या पाहणीनंतर केंद्रीय पथकाचा आणखी एक कारनामा समोर आलाय। दक्षिण सोलापूर इथल्या हत्तूर गावात केंद्रीय पथक संवाद साधणार होतं, पण केंद्रीय पथक गावातील लोकांशी संवाद न साधताच पुढे निघून गेलं। यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। केंद्रीय पथकानं सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातल्या सीना नदी परिसरामध्ये रात्री बॅटरीच्या उजेडात पाहणी जरी केली असली तरी ते पथक येणं महत्त्वाचं आहे। या पथकानं सकाळपासून पाहणी सुरू केली होती। शेवटी मोहोळ आणि माढा भागात ते संध्याकाळी पोहोचलं। केंद्रीय पथक आल्यामुळे जास्तीत जास्त मदत मिळेल असं स्पष्टीकरण कृषी मंत्री दत्ता भरणेंनी दिलं। मोहोळ तालुक्यामध्ये कोळे गावात केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्यावरून प्रशासनानं यू टर्न घेतलाय। कोळेगाव इथं पाहणी दौरा केला नसल्याचं जिल्हा प्रशासनाचं स्पष्टीकरण समोर आलंय। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीग्रस्तांना मदत करताना आचारसंहितेची अडचण नसल्याचं जिल्हाधिकारी राहुल कर्डिल यांनी म्हटलंय। पहिल्या टप्प्याची मदत वाटण्यात आली आहे, दुसऱ्या टप्प्यातील मदतीचं वाटप सुरू आहे असं त्यांनी सांगितलं। बारामतीच्या ज्ञानसागर गुरुकुल या शाळेच्या वतीनं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यात आली। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 5,51,000चा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला। उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। जूनची मुदत अमान्य आहे, आताच्या आता कर्जमाफी करा, निदान जाहीर केलंय ते तरी द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली। कर्जमुक्तीबाबत ठाकरेंनी सरकारच्या अभ्यास धोरणावर चांगलेच खडे बोल सुनावले। दिवाळीच्या आत मदत मिळणार होती, पण दिवाळी गेली, तुळशीचं लग्नही झालं तरी सरकार फक्त पंचांग आणि मुहूर्त बघतंय, मदत मात्र ठणठणाट असा उपरोधिक टोला ठाकरेंनी लगावला। उद्धव ठाकरे पहिल्यांदाच घराबाहेर पडले, त्यांचा याचा आनंद आहे, मात्र टोमणे मारण्यापलीकडे ते काही करत नाही असा टोला मुख्यमंत्री फडणवीसांनी लगावला। तर महाराष्ट्राची जनता महायुतीसोबत आहे, आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र राहतील असं वक्तव्य त्यांनी केलं। उद्धव ठाकरेंचा दौरा हा पिकनिक दौरा असल्याचं वक्तव्य प्रतापराव जाधव यांनी केलं। ज्यांना शेतातलं काही कळत नाही त्यांच्या दौऱ्याला काही महत्त्व नसल्याचा टोला त्यांनी लगावला।
शेतकऱ्यांची फसवणूक झाली ही उद्धव ठाकरेंची तीच कॅसेट जुनी झाल्याचं म्हणत श्रीकांत शिंदेंनी टीका केली। तर टेप दररोज लोकांना ऐकायला आवडत नाही असंही ते म्हणाले। बीडमध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी स्टेजवरून उतरताना खैरेंचा तोल गेला। दरम्यान धक्का देणाऱ्या पदाधिकाऱ्यांची कॉलर पकडून खैरेंनी दम दिला। याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये एका बिबट्याला ठार करण्यात वन विभागाला यश आलंय। थर्मल ड्रोनच्या सहाय्याने रात्री तपास सुरू असताना बिबट्याचा ठाव लागला। त्यामुळे वन विभागानं बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला, पण चवताळलेल्या बिबट्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला सुरू करताच बिबट्याला गोळी घालून जागीच ठार करण्यात आलं। पुण्याच्या पिंपरखेडमध्ये ठार केलेल्या बिबट्याच्या पायाचे ठसे आणि मृत रोहन बोंबे याच्यावर हल्ला झाल्या ठिकाणी आढळलेल्या बिबट्याच्या पायांचे ठसे एकमेकांशी जुळल्यानं हाच नरभक्षक बिबट्या असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे। पिंपरखेडमध्ये